दिवशी एक जाहिरात पाहिली का मुलगी सांगते माझी आई मला दत्तक घेतलं, ती माझी काळजी घेते, प्रेम करते आणि शेवटी कळतं ती आई ट्रान्सजेंडर आहे. काहीही मोठं बोलला नाही, ना ऑफर ना डिस्काउंट, फक्त एक गोष्ट मनाला भिडणारी. विक्सने तिथं त्याचं प्रॉडक्ट नाही दाखवलं, ना वॅपोरब ना इन्हेलर, पण जे दाखवलं ते खूप मोठं होतं. काळजी. ते म्हणाले काळजी घेणं म्हणजे फक्त औषध देणं नाही, जास्त सोबत देणं, आधार देणं. म्हणूनच त्यांचं टॅगलाईन होतं टच ऑफ केअर. ही जाहिरात पाहून लोक थबकले आणि विचार करू लागले आई म्हणजे कोण. त्या एका गोष्टीमुळे विक्स फक्त एक औषधांचा ब्रँड राहिला नाही, तो काळजीची भावना बनला. आज सगळे ब्रँड्स ओरडून सांगतात फायदा घ्या, डिस्काउंट आहे, लवकर खरेदी करा. पण विक्सने सांगितलं प्रेमाला जात धर्म ओळख लागत नाही, फक्त काळजी लागते. तुमचं ब्रँड पण असंच लोकांच्या मनाला भिडावं वाटतं का? तर मग एकदा बोलूया, आपण अशी गोष्ट तयार करू जी विक्री नाही करणार पण लोकांच्या मनात घर करणार.